स्वतःच्या जीवन संपवलेलं आहे. त्यांचा पूर्ण छळाला काम आम्ही निश्चितपणे करू, ही खात्री आणि विश्वास त्यात आम्ही तुम्हाला देतो. तेवढीच अपेक्षा आहे दादा तुमच्याकडून आमची. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती की शब्दाचा तुमचा पट्टा आहे. हो माहिती 100% तरी हस्तक्षेप होऊन देणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका. तर सोन्यासारखी मुलगी आपली डॉक्टर मुलगी करताना तुम्हाला त्याच्या पत्नीला किती कष्ट घ्यावे लागले, काय त्रास सहन करावा लागला आहे त्याचं त्यालाच माहिती असतं. पण जे काही झालेलं आहे त्याचं पूर्णपणे पोलिसांना ते सांगितलंय की बाबा कुठल्याही परिस्थितीत जेवढा पण तिघांची कौल म्हणजे आता ते कोण करायचे नंतर तो पोलीस ऑफिसर आणि आपण असे तिघांचे दोनच्या मध्ये साधारण गोष्टी लक्षामध्ये येतात किंवा काय संभाषण झालं काय काय. आता खूप नवीन मशिनरी मशीन निघालेले संपूर्ण फोनमध्ये मागचं जरी जे काही बोलणं झालेलं असतं ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. त्याच्यातनं बरोबर मिळायला मदत होत असते त्याला. रुपालीताई आलेले सर. महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही. अध्यक्ष त्या मताची आम्ही कोणी सहमतच नाहीये. हे कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही. वास्तविक म्हणजे नेहमी आपण काय त्याच्या संदर्भात झालं आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे. परंतु ते मी पण ते पेपरला वाचलं ते मलाही पटलेलं नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोलणं मागचं तुमचा प्रतिसाद काय तुम्ही काय असं बोलला तिथे विचारणार आहे तुम्हाला. मुद्दा काय आहे दादा की एक आपला महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे. त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का होईना स्टेटमेंट, पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस दुःख झालं दादा. नाही चुकीचं झालंय. मी अजिबात त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. अतिशय चुकीचं झालंय. मी त्यांना ते त्याच्याबद्दलचं का तुम्ही स्टेटमेंट केलं त्याच्या मागचं काय तुमचं कारण आहे अशा पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची. मुलगा आहे काय बोलतो 2 मिनिट. डॉक्टर भाऊ आहे सांगतात. डॉक्टर आहे चुलत भाऊ तिचा. नमस्कार साहेब. डॉक्टर नमस्कार. मी हो डॉक्टर आज मला माहिती आहे परंतु काय झालंय ते इतकं चुकीचं घडलेलं आहे. आम्ही पण त्याच्या शॉप मध्ये जाऊ तेव्हा असं कसं एखादी चांगली शिकली समजलेली म्हणजे डॉक्टर पहिला तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते कष्ट घ्यायला लागतात तुम्हाला माहिती आहे. आणि डॉक्टर त्यांना सगळ्या गोष्टी शरीराची पूर्ण बॉडीची माहिती असल्यामुळं सगळ्या काही गोष्टी कळतात. काय लोकांचा पाऊल हे जरा त्याच्या खोलात आम्ही जास्त तिथं कुठेही निराशा डॉक्टरच्या बोलले नाही. साहेब आमचं फक्त हेच म्हणणं आहे की कारण आम्ही जेव्हा ऑटोप्सी रिपोर्ट वगैरे पण पाहायला गेलो काल त्यामध्ये पण खूप संशयास्पद आहे. कारण ऑटोप्सी रिपोर्टवर जी मागणी होती माझी, मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे जसं मी त्या हातावरची मेन्शन केलेली नोट पाहिली सुसाईड नोट त्यानंतर की फॉरेन्सिक एक्सपर्ट कडूनच व्हायला हवं होतं तर ते झालेलं नाहीये. आणि ऑटोप्सी रिपोर्ट मध्ये टाइम सिन्स डेथ मेन्शन नाहीये आणि जो पोलिसांचा अंदाजे टाइम आहे तो पण चुकीचा आहे. मग हे सगळं जाणून बुजून केलं जातंय का की 6 दिवस होऊ नाही बरोबर ऑटोप्सी रिपोर्ट का दिला जात नाही हे आमचं म्हणणं आहे. आणि सर पोलीस जे तिथे तपास करणारे त्यांना आरोपी त्यांचं जे समजा आता सध्या तपास सुरू आहे तो फक्त आरोपीला वाचवण्याच्याच संदर्भात सुरू आहे, आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात नाहीये. त्यामुळे जी मुख्य आमची मागणी आहे समजा की SIT जरी बसवली तरी पोलीस अधिकारी त्यांच्याच दबावाखाली येतील असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे एक उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगली समिती बसवावी आणि त्यामध्ये जे प्रकरण आहे ते कोल्हापूर हायकोर्टकडे बेंच करण्यात यावं. कारण तिथे सातारा हायकोर्ट म्हणजे सातारा कोर्टमध्ये जर झालं किंवा फलटण कोर्टमध्ये तर पूर्णपणे दबाव येईल या प्रकरणात आणि न्याय कसाच मिळू शकणार नाही असं आमचं मत आहे. मी आता यवतमाळमध्ये आहे, अमरावतीमध्ये आलोय
हो अमरावतीला मुख्यमंत्री आले, हो मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांच्यासोबत बोलतो, डॉक्टर त्यांच्याशी बोललो, त्यांच्या वडिलांशी बोललो. हो पण त्या परिवाराचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी आता न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. हो आणि हायकोर्टकडे बेंच. येस. बेंचकडे झाली पाहिजे. हो आमच्यासाठी तुमचं मदत करते. हो हो धन्यवाद दादा, तुमचे आभारी आहोत आम्ही. आमच्या या लढ्यामध्ये फक्त आमच्यासोबत सहभागी व्हा आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा हा प्रयत्न करा. डॉक्टर, मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिलेलो आहे आजपर्यंत. हो मी त्याच्यामध्ये जात पात धर्म भेदभाव कधी काही हो. करून दिला नाही. एक महाराष्ट्राची एक लेख म्हणून फक्त तुम्ही यामध्ये सहभागी व्हा. माणुसकीच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर आपण म्हणतो की तसंच झालं पाहिजे. त्याबद्दल